डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुल सचिव या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या हेमलता ठाकूर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। उपकुल सचिव ठाकूर या ऑफिसमधील फाईलचा गठ्ठा पायी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। उपकुल सचिव पदावर असताना देखील त्यांना गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कार्यालयीन शिपाई देण्यात आलेला नाही आणि त्यामुळे नाईलाजास्तव या सर्व फायली डोक्यावर घेऊन बदलीच्या ठिकाणी जायची वेळ आली असल्याचं उपकुल सचिव ठाकूर म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुल सचिव या स्वतःच्या डोक्यावर फायलीचा गठ्ठा घेऊन पायी जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले। स्वतः आपल्यासोबत हेमलता ठाकूर मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकं तुम्ही आता जाताना जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, नेमकं का तुम्ही डोक्यावर घेऊन गेलात एवढ्या मोठ्या पदावर अधिकारी असताना? सर, मी एक्झाममध्ये कार्यरत होते पहिले। आता इकडे माझी बदली झाली 4 महिन्यापासून पूर्वी। तिथं माझं इकडं आता 2-3 महिन्यापूर्वी मला कॅबिन मिळाली। पहिली कॅबिन नव्हती मिळाली म्हणून माझं सामान एक्झाममध्ये होतं आणि माझे काही लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळे मी प्रशासनाला विनंती केली होती की मला तिथूनच कार्यभार पाहण्याची मला परमिशन देण्यात यावी। माझा लेडीज एक प्रॉब्लेम आहे सर, तर त्याच्यामुळं आम्ही इन कॅमेऱ्यामध्ये बसू शकत नाही सर, कारण खुर्चीवरच काही गोष्टी मला फेस कराव्या लागतात। म्हणून मी विनंती केली पण त्यांनी काही त्या विनंतीला दाद दिली नाही। त्याच्यामुळे मग त्यांनी मला पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही दालन खाली करा आणि परीक्षा विभागाच्या संचालकांच्या अंडरमध्ये द्या।